कोरोना महामारीमुळे अनेक जण आपापल्या मायदेशी परतत आहेत। मात्र मायदेशी परत आलेल्या आणि शहरामध्ये येत असलेल्या अनेक लोकांना वैद्यकीय तपासणीनंतर वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन करून ठेवण्यात येते। सुमारे 14 ते 15 दिवसांचा हा काळ असतो। अमरावती कारागृहाच्या समोर असलेल्या वसतिगृहामध्ये सुद्धा काही लोकांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते। त्यांची या क्वारंटाईनची मुदत संपल्यानंतर ती सगळी मंडळी तेथून परत गेली आणि नवीन क्वारंटाईन होणारी काही मंडळी या ठिकाणी पुनश्च आणल्या गेली। मात्र या ठिकाणची गलिच्छता इतकी होती की अनेक ठिकाणी त्याचा दुर्गंध येत होता। त्यामुळे क्वारंटाईन होण्यास आलेल्या लोकांनी येथे क्वारंटाईन होण्यास नकार दिलेला आहे। या क्वारंटाईन सेंटरमध्ये यापूर्वी 8 लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी नेले होते। मात्र ज्या कक्षामध्ये ही व्यवस्था करण्यात आली होती त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन परत गेले। सदर कक्ष सॅनिटाईज किंवा स्वच्छ न करता घाणीने माखलेल्या या कक्षामध्ये बळजबरीने क्वारंटाईन करण्यासाठी नागरिकांना डांबण्याचा प्रकार तेथील ड्युटीवर तैनात अधिकाऱ्याने केलेला आहे। त्यामुळे तेथे आंदोलनात्मक स्थिती निर्माण झालेली आहे। जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही क्वारंटाईन होणार नाही असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे। विशेष म्हणजे यामध्ये आजारी महिला असून सुद्धा कोणतीच दक्षता घेण्यात येत नसल्याचा आरोप सुद्धा प्रशासनावरती करण्यात आलेला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।